नाना गायकवाड और गणेश नाना साहेब गायकवाड आणि त्यांचे साथीदारांचा आणखीन एक दहशतची घटना समोर आलेली आहे। आतापर्यंत ते लोक अनेक लोकांवर दहशत माजवून त्यांची जागा, त्यांची प्रॉपर्टी हडप केलेली आहे। विठ्ठल शिवानंद गुरव वय 33 वर्ष या माणसाचा गॅरेज राहणार प्लॉट नंबर B101 सांगवी येथे होता। कार हब म्हणून खूप छान होता। त्याने 80-85 लाख लावून तो गॅरेज उभा केला होता। त्यासाठी यांचे कार पण येत होते त्यांच्याकडे बनवण्यासाठी। त्याने 35 लाख रुपया एक दोस्ताचे मार्फतीने, ज्यांचे काम ते करत होते कारचे, 35 लाख रुपयाचं कर्ज घेतला। कर्जचं व्याज त्याने अव्वाच्या सव्वा लावला। एकतर त्यांना सावकारीचा अधिकारच नाही, तरी पण 5% व्याज लावून आणि चक्रवाढ व्याज लावून पैसे एवढा जास्त करून ठेवले की त्यांना देता येत नव्हता। तरी पण त्याने 28 लाख रुपया तोपर्यंत पे केला होता त्यांना 35 लाख पैकी, आणि बाकीचे पैसे देण्यासाठी तो लोन घेऊन देण्याची तयारीत होता। पण त्यांना घरात बोलवून ऍडव्होकेट नाणेकर यांना लावून 500 रुपयाचे स्टॅम्पवर धमकी देऊन जान से मारून टाकण्याची धमकी देऊन आणि त्यांना त्यांचे जे सूस येथे फार्म हाऊस आहे तिथे घेऊन जाऊन तिथे त्यांच्यावर खोलीमध्ये डांबून ठेवून आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचे मार्फतीने, त्यांचे जे ड्रायव्हर आहे त्यांचे मार्फतीने, राजाभाऊ अंकुशचे मार्फतीने 3दा फायरिंग करून घेतले त्यांच्यावर, ज्यामुळे दहशत आणखीन वाढली आणि त्यांना ते स्टॅम्पवर साईन करण्यासाठी बाध्य केले। त्यानंतर लगेच काही दिवसानंतर ते 15-16 माणसासह एक ट्रक व 2 टेम्पोमध्ये आले। त्यांचे छातीवर बसून त्यांना जबर मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचे सर्व गॅरेज जे उद्ध्वस्त केले आणि त्याच्या सर्व सामान लुटून त्याचे दुसऱ्या जे सांगवीकडे त्यांची पार्टनरशिपची जागा आहे तिथे शिफ्ट केले। 3 कार पण होता ते पण शिफ्ट केले। आपण अंदाजे सुमारास 25 लाख रुपयाचे सामान शिफ्ट केले, पण त्याचे सर्व खर्च मिळून तर स्वतः 85 लाख रुपयाचा त्याने खर्च करून ते उभे केला होता। आता तर तिथे काही सपाट मैदान आहे जिथे त्याने हा कार हब उभे केला होता आणि त्यांना इथे सांगितले की तुम्ही 2 लाख रुपया महिन्याने इथे नवीन उभा करून चालवू शकतात आणि आणखीन लोन तुम्ही आमच्याकडे घेऊ शकतात। अशा प्रकारचं दहशतचं वातावरण आणि अशा प्रकारच्या साहुकारीच्या एक्स्टॉर्शनचा जे बिझनेस त्यांचा आहे त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही पोलीस विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटचे, आयुक्तालयाचे आणि पुणे आयुक्तालयाचे। त्यामुळे मी लोकांना आव्हान करतो की जर तुमच्यासोबत अशा प्रकारची घटना झालेली आहे तर पुढे यावा, कंप्लेंट द्यावा। अशा प्रकारचे लोकांजवळ जेवढे लोक होते आता दूर गेलेले आहेत, तुम्हाला भीती वाटण्याचं काही कारण नाही। आम्ही आहोत तिथे, पूर्ण सुरक्षा देणार आहे तुम्हाला आणि असे गुन्हेगारांना जे आहे गुन्हेगारांना नायनाट होणार आहे तुमच्या मदतीने। त्यामुळे तुमच्या सोबत जे काही झालेले आहे तुम्ही तुमची व्यथा कथा मांडावी, आमचे पोलीस स्टेशन समोर जाऊन किंवा आमचे अधिकाऱ्यांसमोर येऊन। धन्यवाद। कंप्लेनेंट विठ्ठल शिवानंद गुर्रव ने दिया। दहला देने वाली घटना कि पहले उसे बुलाया गया घर पे, उसके एडवोकेट नानेकर उसको 500 रुपए के स्टैम्प पेपर पे
साहूकारी का परवाना ना होते हुए भी जो 35 लाख रुपए साहूकारी में उसने दिए थे, क्योंकि उससे कार बनाने का संबंध था, कार भी फ्री में बनवाता था उससे, अपनी गाड़ियों को भी फ्री में बनवाता था, और उसके बाद 28 लाख रुपया 35 लाख रुपया में से देने के बावजूद भी उसने 5% के हिसाब से उसने पैसे बहुत ज्यादा बढ़ा दिए थे। और उसी संदर्भ में जो सफेद कलर की रेंज रोवर JH10 AK 4444 गाड़ी से जबरदस्ती उसे औंध के उनके फार्म हाउस में ले जाया गया, जहां उनसे इसी तरह सिग्नेचर होता है हमारे यहां, जैसा हम चाहते हैं वैसा ही उससे उसकी चीजें लिखवा ली गई। राजा भाऊ अंकुश के कहने, नाना गायकवाड़ और गणेश गायकवाड़ के कहने पर उसने 3 बार फायरिंग की, उसको दहशत में लाने के लिए। और फिर उसे बताया कि 15 दिन के बाद जब वो 2 ट्रक और टेम्पो में भरकर लोग लेकर आए, 15-16 लोग, और गैरेज में उसके आए, उसके गैरेज के सारे सामान जो है उसने पूरी तरह से उद्ध्वस्त कर दिया। उस सामान को लेकर और उसमें जो 3 गाड़ियां थी उन सबको लेकर वो उठाकर उसके सामने चला गया और वहां पर उसकी छाती पे बैठकर बुरी तरह उससे मारपीट की और ये कहा कि सूस में जो मेरा कुआं है फार्म हाउस में, उसमें मगरमच्छ रहते हैं और वहां पर हम तुम्हें उल्टा लटका देंगे या काट कर तुम्हारी बोटियां उन मगरमच्छों को खिला देंगे। इस तरह से उसने दहशत फैलाया। उस व्यक्ति ने तब से अब तक कंप्लेन नहीं दिया था, लेकिन जब उसे पता चला कि पिंपरी चिंचवड़ की पुलिस ने और पुणे की पुलिस ने दोनों ने उस पर गंभीर कार्रवाइयां की है, तो वो उसे हिम्मत आई और कल उसने कंप्लेन देने की हिम्मत की। यहां सांगवी पुलिस स्टेशन की हद में उसकी गाड़ियां और उसके जो लूटे हुए सामान थे उसके गैरेज के, वो वहां रखे गए। उसके गैरेज जो बेचारा बहुत अच्छे तरीके से 80-90 लाख रुपया करके बनाया था, उसको उद्ध्वस्त कर दिया गया। अगर जो उसका पहले का कार हब जो था उसको अगर आप देखेंगे गैरेज का, तो आपको आश्चर्य होगा कि इतना खूबसूरत गैरेज कैसे उद्ध्वस्त करके, किस तरह से लूट करके ये दहशत फैलाया इन लोगों ने। तो मैं लोगों से अपील करूंगा, आह्वान करूंगा कि अगर किसी के साथ इस तरह की घटना हुई है तो वो आगे आए। अभी उनसे जुड़े हुए तमाम लोग अब उससे दूर चले गए हैं, इसलिए आप हिम्मत करके आगे बढ़े तो आपको भी न्याय मिलेगा और उस पर उचित कार्रवाई हो सकेगी। धन्यवाद।